साधारण 2.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो संगम माहुली इथं. नेटवर बरीच माहिती शोधायचा प्रयत्न केला. त्यावरून असं समजलं की प्राचीन काळचा साधारण 17व्या-18व्या शतकात बांधलेला इथे 2-3 मंदिरांचा मोठा समूह आहे. पहिल्यांदा पोहोचलो ते एका मंदिरापाशी. तिथं तसं काही नाव दिसलं नाही. नेमकं हे मंदिर कोणतं, विश्वेश्वरया मंदिर, रामेश्वर मंदिर की संगमेश्वर मंदिर हे काही कळत नव्हतं. तिथल्या लोकांना विचारल्यावर मग माहिती कळाली. मंदिर दिसायला खूप देखणं आहे. यातला सभागृह किंवा मांडव परिसर जो आहे तो दुमजली आहे, 2 मजली वाटतो. मावळतीच्या कोवळ्या उन्हामध्ये मंदिर खूप सुंदर दिसत होतं, पण खूप काही मिसिंग असल्यासारखं वाटत होतं. म्हणजे हा परिसर हा पुरातन मंदिराजवळचा परिसर आहे असं वाटण्याऐवजी कुठल्या तरी फिल्मचा किंवा मूवीचा सेट असल्यासारखं वाटत होतं. बरीच लोक वेगवेगळे पद्धतीचं ड्रेसेस घालून फोटो काढत होती. काही लोक जोडीनं फोटो काढत होती. मग समजलं की इथं प्री वेडिंग शूट होतं. मंदिराची माहिती म्हणून शोधायसाठी बोर्ड शोधत होते. तसा काही इथे बोर्ड सापडला नाही. जी काही माहिती मिळाली ती नेटवरचीच. पण मंदिरासमोर होणारा नदीचा संगम बघायला फार छान वाटतं. म्हणजे एकदम पीसफुल जागा आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं नाही. अर्थात त्यासाठी लोकांचं आजूबाजूला काय चाललंय याकडे दुर्लक्षच करावं लागेल. साधारण 17व्या शतकात हे मंदिर बांधलंय. छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिरासाठी जमीन दान केली गेली होती. या मंदिराच्या घंटीवर 1754 असं काहीतरी लिहिलेलं आहे. अर्थात त्याचा संबंध त्याच्या काळासाठी असेल हे काही माहीत नाही. महाराष्ट्रातली बरीचशी मंदिरं ही हेमाडपंथीच असतात. आता ही हेमाडपंथी आहे का हे काही सांगता येत नाही. पण अंबरनाथ मंदिर, सिन्नरचं मंदिर, फलटणमधलं मंदिर यापेक्षा याची रचना वेगळी वाटली. हेमाडपंथी म्हणजे हेमाद्रीच्या काळात बांधलेली मंदिरं, पण त्यातून इन्स्पायर्ड मंदिरालाही किंवा तत्सम वाटणाऱ्या मंदिरांनाही हेमाडपंथी असं सरसकट संबोधलं जातं. समोर वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम होता. पाणी स्वच्छ होतं, पण लोकांच्या दैनंदिन आयुष्याचं मंदिर हा भाग आहे आणि तिथे आपण पर्यटन महत्त्व शोधायला म्हणून आलोय की काय असं मला वाटत होतं. कारण शासनाचा तसा काही तिथं बोर्डही दिसत नव्हता, काही माहितीही दिसत नव्हती आणि तसं पाहिलं तर स्वच्छताही नव्हतीच. समोर आणखीन एक मंदिर दिसत होतं. समोरचं जे मंदिर आहे ते येथील मंदिरं समूहापैकी एक आहे हे माहिती होतं. इथे 10 ते 12 मंदिरं आहेत छोटी छोटी. तसेच रामेश्वर मंदिरं आहेत की मोठी, पण जाण्याचा मार्ग काही दिसत नव्हता. समोरच्या साईडला जावं तर तिथं कुठली बोटही दिसत नव्हती. मग 2-3 लोकांना विचारलं, गाडी वळवली आणि पोहोचलो रामेश्वर मंदिराच्या इथे. इथे पोहोचायसाठी 5च मिनटं लागतील, पण आम्हाला रस्ता शोधत पोहोचायला 15-20 मिनटं लागली. मावळतीचा क्षण होता, त्यामुळं सूर्य डोळ्यावर चमकत होता आणि पाणीही चमकत होतं. हे बघायला अप्रतिम सुंदर वाटत होतं. दीपमाळेला पाहताना मला नेहमी फार अचंबित वाटतं की त्या काळी जेव्हा ही दीपमाळ पूर्णपणे दिव्यांनी सजवली जात असेल तेव्हा ती कशी दिसत असेल. नंदी शेजारी असलेली ही पिंड ही फार देखणी वाटत होती. आतला गाभाऱ्यातला परिसर फार शांत वाटत होता. नुकतंच तिथं रोज पाया पडायला येणाऱ्या गृहस्थांनी दिवा लावलेला होता. धुपाचा वास पूर्ण गर्भगृहात पसरलेला होता. येथील पार्वतीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती फार
वेगळी वाटते आणि सुंदर वाटते. गर्भगृहाबाहेर 2 छोट्याशा कोपरीत एक पार्वतीची आणि एक गणपतीची मूर्ती आहे. बाहेर वाहणारं निर्मळ पाणी आणि आतली शांतता फार छान वाटते. समोर असलेलं मंदिर हे विश्वेश्वरय्या मंदिर आहे आणि आत्ता आम्ही पाया पडलो ते मंदिर हे रामेश्वर मंदिर आहे, असं तिथं असलेल्या काही लोकांनी सांगितलं. या परिसरात मांडी घालून ध्यान लावून बसावं असं वाटत होतं. अगदी असं वातावरण होतं. नवरात्रीसाठी लोकांनी घरातली गोधडी धुवायला काढल्या होत्या, तिथं वाळायला घातल्या होत्या. हा सुंदर परिसर पाहायला आपण जरा उशीरच केला असं मला वाटलं. इथं 4 तोंड असलेली ब्रह्माची मूर्ती पाहिली. याआधी अशी मूर्ती कधी पाहण्यात आलेली नव्हती. खरं तर पुलावरून जातानाच मंदिर ही समोरासमोर असलेली मंदिरं आणि त्याच्या इथून जाणारे नदीचा संगम ही खूप सुंदर दिसतं. संगम माहुली आणि क्षेत्र माहुली इथला आमचा प्रवास हा फार आल्हाददायक होता. या प्रवासातली खंत म्हणजे याचं ऐतिहासिक महत्त्वच आम्हाला मुळी माहिती नव्हतं. इथे असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आम्ही पाहिलीच नाही. मात्र पुढच्या वेळी आपण हा परिसर पाहून यायचं आम्ही ठरवलं.